आगे हो ना, अब देख तमाशा। चुकीला माफी नाही। Once more! Once more! Once more! आगे हो ना, अब देख तमाशा। चुकीला माफी नाही। जय श्रीराम मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या लाडक्या भावाचं यूट्यूब चॅनलवर ते एटिंगवरले कॉनन इंटरेस्ट मध्ये। तर फायनली मित्रांनो आज होतो एकदम जबरदस्त माफी नाही। ह्या सॉन्गवर त्याचा डोसा पण बनवलेला आहे। तर व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेला आहे, तर व्हिडिओ लाईक करता आणि करा। आणि जर तुम्ही चॅनलवर चॅनल पहिल्यांदा आला तर एटिंग यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून घ्या, कारण मित्रांनो आपण आपल्या चॅनलवर त्याच प्रकारे इंस्टाग्राम रीडिंगचे ट्युटोरियल जो तो देत असतो। तर सोबतच मित्रांनो ॲडचा लागणारा आपल्या भेटणारचा व्हिडिओ आहे ना, तो आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये इझिली भेटून जाईल। तिथून आपण इझिली डाउनलोड करून घेऊ शकता। आणि जे आपलं कॅपकट प्रो ॲप्लिकेशन आहे ना, ते आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल आहे। त्या टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे मित्रांनो। आणि एक ॲप आहे म्हणजे तो सुपर VPN, तो आपल्याला प्ले स्टोअरवरती इझिली अवेलेबल होऊन जाईल। तिथून आपण इझिली डाउनलोड करून घेऊ शकता। तर चला मित्रांनो, जरा येण्या वेळ घालवता आपण आपल्या आज व्हिडिओला सुरुवात करूया। तर सगळ्यात पहिल्यांदा मित्रांनो आपल्याला ना प्ले स्टोअरवरून सुपर VPN ॲप डाउनलोड केल्यानंतर ओपन करून त्याला सिंगापूरचं किंवा UKचं सर्व्हर आहे ना ते कनेक्ट करायचं। त्यानंतर आपलं कॅपकट आहे ना ते ओपन करायचे। कॅपकट ओपन केल्या अशा प्रकारे इंटरफेस बघायला भेटेल। त्यानंतर न्यू प्रोजेक्ट ऑप्शन बघायला भेटेल। याच्यावर क्लिक करून व्हिडिओजमध्ये जायचं। मी जो भेटणारचा व्हिडिओ दिलेला आहे ना तो इथे सिलेक्ट करायचे। सिलेक्ट करून आहे ना ॲडवरती क्लिक करायचे। ते खाली कोपऱ्यात ॲडचं ऑप्शन बघायला भेटेल। ॲडवरती क्लिक केल्या इझिली आपला व्हिडिओ तो कॅपकटमध्ये ॲड होऊन जाईल। तर आता ह्या व्हिडिओच्या लेअरवरती क्लिक करून खाली स्क्रोल करायचे। इथे एक्स्ट्रॅक्ट वडवण्याचं ऑप्शन बघायला भेटेल। याच्यावर क्लिक करून आपल्याला जो सॉन्ग आहे ना तो इझिली भेटून जाईल। तर आता या सॉन्गच्या लेअरवरती क्लिक करून खाली स्क्रोल करून इथे बेट्स नावाचं ऑप्शन बघायला भेटेल। याच्यावर क्लिक करायचं। त्यानंतर आता जिथे बेट्स चेंज होतील ना तिथे ॲड बेटवरती क्लिक करायचं अशा प्रकारे। तर अशा प्रकारे बेट्स ॲड करून घ्यायचे सगळे पुढचे। त्यानंतर ना बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं। त्यानंतर ना ह्या व्हिडिओच्या लेअरवरती क्लिक करून खाली स्क्रोल करून इथे रिप्लेस नावाचं ऑप्शन बघायला भेटेल। याच्यावरती क्लिक करून फोटोजमध्ये जाऊन आपला कोणताही एक फोटो आहे ना ते सिलेक्ट करून 2 बोटाने ना मोठे करायचे, म्हणजे सेट करून घ्यायचं सगळं। त्यानंतर ना आता पहिल्या बेटवरती येऊन इथे 1 नंबरला आपल्याला एक स्प्लिट नावाचं ऑप्शन बघायला भेटेल। याच्यावरती क्लिक करायचं। असं व्हिडिओच्या लास्टपर्यंत जेवढे बेट्स ॲड केलेत ना तिथेपर्यंत असं स्प्लिट करायचे। स्प्लिट आता मी सगळे पुढचे बेट्स ॲड करून घेतो आणि स्प्लिट करून घेतो। तर बघू शकता मित्रांनो मी सगळे व्हिडिओ आहे ना तो एडिट करून घेतलेले। तर आता फक्त तुम्हाला सांगायचं आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा ना पहिल्या लेअरवरती येऊन खाली स्क्रोल करायचे। इथे ॲनिमेशन्स नावाचा इथे ऑप्शन बघायला भेटेल। याच्यावरती क्लिक करून कॉम्बोवरती यायचं। त्यानंतर ना बाउन्स 1 नावाचं ॲनिमेशन ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं। 2 नंबरच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन कॉम्बोवरती क्लिक करून झूम 2 नावाचं ॲनिमेशन ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे। त्यानंतर ना 3 नंबरच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन कॉम्बोवरती क्लिक करून बायसेक्ट 2 नावाचं ॲनिमेशन ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे। 4 नंबरच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन कॉम्बोवरती क्लिक करून इथे आपल्याला बेंड झूम नावाचं एक ॲनिमेशन बघायला भेटेल। तो सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे। 8 सेकंडच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन कॉम्बोवरती क्लिक करून स्ट्रेच अँड एरजर नावाचं ॲनिमेशन ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे। 9 सेकंडच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन इनमध्ये येऊन ड्रॉप डाऊन नावाचं ॲनिमेशन ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे। त्यानंतर ना थोडं मोठं करायचं। त्यानंतर ना इथे 9 सेकंद 20 PM लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन इनमध्ये येऊन पेडलिंग नावाचं ॲनिमेशन ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे। 10 सेकंडच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन इनमध्ये येऊन आउट ऑफ द बॉडी नावाचं ॲनिमेशन ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे। 10 सेकंद 10 PM लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन कॉम्बोवरती क्लिक करून डायनॅमिटिक शेक 2 नावाचं ॲनिमेशन ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे। त्यानंतर ना 11 सेकंडच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन इनमध्ये येऊन इथे रॉक व्हर्टिकली नावाचं ॲनिमेशन ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे। त्यानंतर ना ते 12 सेकंडच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन इनमध्ये येऊन पेडलिंग नावाचं ॲनिमेशन ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे। 12 सेकंद 10 PM लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन इनमध्ये येऊन आउट ऑफ द बॉडी नावाचं ॲनिमेशन ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे। इथे 13 सेकंद म्हणजे लास्ट 2 नंबरच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन इनमध्ये येऊन रॉक हॉरिझॉन्टली नावाचं ॲनिमेशन ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं। लास्टच्या लेअरवरती ॲनिमेशन्समध्ये जाऊन इनमध्ये येऊन कॉलिजन नावाचं एक ॲनिमेशन बघायला भेटेल। तर सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं। तर इझिली आपले ॲनिमेशन्स आहेत ना ते ॲड होऊन जातील।
तर आता आपल्याला ना इफेक्ट्स ॲड करायचे. त्यासाठी स्टार्टिंगला येऊन इफेक्ट्सवरच्या ऑप्शनवरती क्लिक करून व्हिडिओ इफेक्ट्समध्ये जायचं. त्यानंतर ना इथे ओपनिंग अँड क्लोजिंगमध्ये येऊन डायमंड झूम नावाचं ॲनिमेशन इफेक्ट सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून तिथे याला पुढच्या बेटपर्यंत आपल्याला याला ॲड करायचं असं. त्यानंतर ना आणखी एकदा स्टार्टिंगला येऊन बॉडी इफेक्ट्समध्ये जायचं. आता त्यानंतर ना ट्रेंडिंगमध्येच आपल्याला एक लाईटनिंग बाउंड नावाचं एक ॲनिमेशन बघायला भेटेल, इफेक्ट बघायला भेटेल. त्याला सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून यालासुद्धा त्याच बेटपर्यंत ॲड करायचं आहे. 2 सेकंडच्या बेटवरती येऊन व्हिडिओ बॉडी इफेक्ट्समध्ये जाऊन ट्रेंडिंगमध्ये यायचं. त्यानंतर ना फ्रॅगमेंट क्लोन नावाचं ॲनिमेशन इफेक्ट सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. याला पुढच्या बेटपर्यंत ॲड करायचे. त्यानंतर ना आता ते 6 सेकंद 10 फ्रेमच्या बेटवरती येऊन बॉडी इफेक्ट्समध्ये जायचं. त्यानंतर ना ट्रेंडिंगमध्ये येऊन ग्लोविंग डबल्स नावाचं ॲनिमेशन सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून पुढच्या बेटपर्यंत याला ॲड करायचं आहे. ते बरोबर 8 सेकंदचं जे पुढचं हे डॉट चालू होतं ना त्या तिथे यायचं बरोबर. त्यानंतर ना व्हिडिओ इफेक्ट्समध्ये जाऊन लाईट इफेक्ट्समध्ये यायचं. त्यानंतर ना मेट्रो नावाचा एक इफेक्ट सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून त्याला तसंच ठेवायचं. त्यानंतर ना 11 सेकंडच्या बेटवरती येऊन व्हिडिओ इफेक्ट्समध्ये जायचे. त्यानंतर ना स्प्लिटमध्ये येऊन 3 लेअर मिरर नावाचा इफेक्ट सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून याला पुढच्या बेटपर्यंत ॲड करून ॲडजस्टवरती क्लिक करायचे. त्यानंतर ना वर्टिकल तर आपल्याला कसं हवं आहे तसं ठेवून आपल्याला बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून आता बॅक यायचं. तर आता आपला इझिली व्हिडिओ तर बनवून रेडी होऊन जाईल. तर आता हा व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी कोपऱ्यातल्या एक्सपोर्टच्या ऑप्शनवरती क्लिक केल्या इझिली हा व्हिडिओ तो गॅलरीमध्ये सेव्हला सुरुवात होईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. व्हिडिओ कसं कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला असे एडिटिंगचे ट्युटोरियल्स पाहिजे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर भेटूया पुढच्या इंटरेस्ट व्हिडिओमध्ये. तर पुढचा व्हिडिओपर्यंत जय शिवराय, जय महाराष्ट्र.